प्राइज गोठ्याबाई यांच्याकडून त्या फलंदाला दिलं जाईल. बघा सुवर्ण संधी आहे फलंदाजांना. डायरेक्ट हिट जर बॅनरला झाला तर 5,000चं पारितोषिक. निहाल नाईक यस लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिला चेंडू पडेल आणि बरोबर 7:43 झालेले आहेत. पहिला बॉल डिलिव्हर्ड आपण होताना पाहत आहे आणि पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतोय अलंकार कोळी. सदानंद स्मृती गव्हाण संघाचा प्रमुख गोलंदाज यावेळेस बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपण पाहत आहे. अलंकार कोळी. कायरा 11 टाकीगाव विपक्ष सदानंद स्मृती गव्हाण. पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना यॉर्कर लेनचा चेंडू होता. मिड ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. एक सिंगल घेतली आहे आणि डावाला सुरुवात केली आहे. पहिल्या रनने मात्र अकाउंट ओपन झालंय. त्या ठिकाणी चैतन्य पाटीलचं अकाउंट ओपन झालं कायरा 11 टाकीगाव या संघाचं. आज देखील या स्पर्धेत दुसरी रात्र आणि बलाढ्य संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील, ज्यामध्ये पहिला सामना सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कायरा 11 टाकीगाव विपक्ष सदानंद स्मृती गव्हाण या दोन टीमच्या दरम्यान. टॉस जिंकला गव्हाण संघाने. प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. निहाल नाईक यावेळेला ऑन साईडला खेळत असताना फटका फसलाय आणि ते सॉफ्ट डिसमिसल. ठाकूर यांचे आगमन काल खरंतर प्रेक्षणीय लढतीमध्ये त्यांना आपण पाहिलं. त्यांचं देखील वेलकम स्वागत या ठिकाणी आपण करूया. श्री गणेश क्रिकेट क्लब नावेकाडी यांच्या माध्यमातून आपण पाहता रामबाग चषक 2024चं हे भव्य दिव्य पर्व. सागरशेठ ठाकूर या स्पर्धेसाठी खरंतर भरपूर मोठं योगदान आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक. आणि इथे आपण पाहत आहे सिंगल नंतर मात्र विकेट मिळाला. प्रभंजन परदेशी मैदानाकडे चालल्या 3ऱ्या क्रमांकावरती. एनट नंबर 3 प्रभंजन परदेशी. नावा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच गोठ्याबाई यांचा बॅनर आहे. त्या बॅनरला डायरेक्ट हिट एखाद्या फलंदाजाने केलं तर तब्बल 5,000चं पारितोषिक सरपंच विजेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट इनफिल्डला क्लिअर करत बॉल मागे चाललाय. सीमा पार दणदणीत आलाय प्रभंजनच्या माध्यमातून चौका. मिळाल्या. याही वेळेला आपण पाहिला त्याच पद्धतीचा फटका खेळायचा पण मिस टायमिंग झालाय. मिड ऑफ मध्ये फिल्डर आलाय त्या ठिकाणी. झेल टिपत असताना प्रितेश कोळीला आपण पाहिलं आणि इथून मात्र दुसरा धक्का बसेल या ओव्हरमध्ये बॅटिंग करताना टीम टाकीगावला. टीम मधला अनुभवी खेळाडू मैदानाच्या बाहेर आपण जाताना पाहिला. प्रभंजन तदनंतर मात्र नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय. यश जोशी हा खेळाडू
यश जोशी हा खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहत आहे या ओव्हरमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी अलंकार कोळी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सिद्धेश कोळी, अलंकार कोळी, अनिकेत कोळी, ओमकार कोळी सारखे दमदार खेळाडू या संघामध्ये आहेत. संदेश कोळी सारखा एक स्फोटक फलंदाज या टीममध्ये चांगला बॅलन्स संघ आहे खरं तर उल्वा नोड परिसरातला. आणि आज मात्र त्यांच्यासमोर पुन्हा एकदा आपण पाहिलं उरण परिसरातील आणखीन एक ताकदवर संघ काही राहिले पण टाकीगाव या दोन टीमच्या दरम्यान ही लढत मैदानामध्ये आपण पाहू शकाल. यावेळेला हलक्या हाताने ऑन साईडला बॉलला लॉफ केलाय. बॉल मागे जात असताना आपण पाहिलं लॉंग ऑफच्या दरम्यान फिल्डर आहे त्या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं आणि तदनंतर 2 धावा आल्या. 1 चौकार 1 सिंगल आणि आता 2 धावा अशा एकूण आपण पाहिल्या 7 धावा या षटकामध्ये आतापर्यंत धावफलकावरती आल्या आणि 2 खेळाडू या ठिकाणी आपण बाद होताना पाहिले. यानंतर देखील पुढचा सामना असेल स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान जासई विपक्ष देवांश 11 चिंचपाडा. दोन्ही टीमचे कर्णधार थोडासा ट्रॅफिकचा व्यत्यय आला त्यामुळे आपण लवकर या इथे उपस्थित राहायचं आहे पुढच्या मॅचसाठी. आणखीन एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्रेट हिट करत असताना मात्र आपण पाहिला हा बॉल मागे चाललाय. सेफ शॉट टायमिंग प्रॉपर होतं आणि इथे रिझल्ट देखील सुंदर आला. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या आणि या 4 रनच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना कायरा 11 टाकीगाव संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 11 धावा. समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहिला. काल स्पर्धेला सुरुवात झाली आणि कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला मिहिरा 11 RCC पेठ हा संघ टॉप 4 मध्ये आपण पोहोचताना पाहिला. थोडा उशीर जरूर झाला परंतु काल ज्या पद्धतीचा आपण उद्घाटन समारंभ सोहळा पाहिला खऱ्या तर रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा भव्यदिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला आणि तदनंतर मात्र या क्रिकेटच्या कुंभमेळ्याला सुरुवात होताना आपण पाहिली. सेकंड ओव्हरमध्ये आलाय गोलंदाजी मार्गवरती सिद्धेश कोळी हा खेळाडू. समोर चैतन्य पाटील. यंदाचा हंगाम आपण जर पाहिला रबर बॉल क्रिकेट असेल किंवा टेनिस बॉल क्रिकेट असेल या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपण जर पाहिलं ग्रामीण बरोबर व्यावसायिक क्रिकेटमध्ये या खेळाडूची चर्चा राहिली बोलबाला राहिला आहे. असा हा गावचा खेळाडू अपकमिंग यंगस्टर त्याने मात्र कमालीची इम्प्रेसिव्ह मात्र खेळ साकारले प्रत्येक स्पर्धांमध्ये आणि त्याच्या समोर आणखीन एक आपण जर पाहिलं एक चांगला अष्टपैलू खेळाडू गव्हाण संघाचा सिद्धेश कोळी या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट या षटकामध्ये सिद्धेश सज्ज होईल आणि त्याच्यासमोर माफी असावी राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटिंग आपण त्याची डाव्या हाताने पाहिली परंतु गोलंदाजी करताना त्याला उजव्या हाताने पण मैदानामध्ये पाहत आहे आणि इथे पहिला बॉल त्याने डॉट टाकला. समोर चैतन्य पाटील हा खरतर फलंदाज. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सुरुवात या षटकाची चांगली केली आहे. मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळाले अलंकारला. 11 धावा त्याने खर्च केल्या आणि जर का 11च्या सरासरीने हा संघ पुढे गेला तर किमान 5 षटकामध्ये 55 ते 60 धावा पाहायला मिळतील. स्विच हिटचा प्रयत्न झाला आहे. हा स्विच हिट नाही तर स्वीट हिट आहे. बॉल मागे चालला डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार 6 धावा षटकार. टिटवा मांडा संघाचा अभय त्याने काय फटकेबाजी केली होती. स्विचिटचे फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. इथे पुढे आले स्टेप आउट होत असताना पण पाहिलं ऑन साईडला बॉलला टर्न केला हलक्या हाताने सिंगल पूर्ण केली आहे. फक्त एकच धाव असेल. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल फील्ड झालाय आणि त्यानंतर आपण पाहिलं 1 रन या ठिकाणी टाकीगाव संघाच्या खात्यामध्ये ॲड होईल. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 2 गडी बाद 18 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या 3 चेंडूमध्ये पहिला बॉल डॉट षटकार सिंगल. यश जोशी आणि चैतन्य पाटील हे 2 खेळाडू मैदानामध्ये विकेटमध्ये उभे आहेत. सलामीला आलेला खेळाडू आघाडीचा फलंदाज चैतन्य नॉन स्ट्रायकिंग एंडला तर यश ज्याच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये 1 चौकार पाहायला मिळाला. पॉवर प्ले 2 सेकंड पॉवर प्ले ऑन आहे आणि फिल्डिंग पोझिशन आपण जर पाहिली डीप मिड विकेट आणि त्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑन आणि तदनंतर आपण पाहिला बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध एक फिल्डर डीपमध्ये उभा आहे. यावेळेला क्लीन बॉल यॉर्कर लेनचा बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि इथे आपण पाहिला फलंदाज झालाय त्रिफळाचीत
यश जोशी बॅक टू द पॅव्हेलियन. हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. तिसरा खेळाडू बाद झाला. धावसंख्या धावफलकावरती 18. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती चालला अंकित पाटील हा खेळाडू. टाकी गाव आपण पाहताय कर्जत, त्यानंतर बोरखार असेल, धाकटी, जुई, विंदने, कंठवली, दिघोडे हा परिसर आपण जर पाहिला तर या परिसराने बरंच काय दिलंय खरं टेनिस क्रिकेटला. अनेक असे खेळाडू जे व्यावसायिक स्तरावरती क्रिकेट खेळताना पाहिले. या विभागातील प्रत्येक गावातून प्रत्येक संघातून एक खेळाडू तरी व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण पाहिला. आणि ज्यामध्ये चैतन्याला आपण नावाजून पाहिलं प्रत्येक वेळेला प्रत्येक स्पर्धांमध्ये. तो मात्र अजूनही मैदानात उभा आहे. तर एका बाजूने नौका खेळाडू अंकित पाटील 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय. 18 धाबा धावफलकावरती आहेत. पार्टनरशिपची गरज आहे या मॅचच्या दरम्यान. भागीदारी हवी आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या कायरा 11 टाकीगाव या टीमला. मान्यवरांचं आगमन आपण त्यांना विनंती करूया. आपण असं नसतं आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेनिमित्ताने. रामबाग येथे आता आज खरं तर आपण पाहिली प्रचंड गर्दी. बिगिट करताना हा फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर सरकलाय पुढे आणि झेल टिपत असताना हर्षने पकडला झेल. आणि इथे मात्र आल्या पावली माघारी परतावा लागेल मैदानाच्या आतमध्ये अंकित पाटील या फलंदाजाला. असला खरं तर या ओव्हरमध्ये अंकित देखील बाद झाला. तू चल मै आया अशी परिस्थिती निर्माण झाली आता बॅटिंग करत असताना मैदानामध्ये टाकीगाव संघाची. निलेश शेठ खारकर यांचं या ठिकाणी आगमन. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती आपण असं नसतं बा आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आज खऱ्या अर्थानं आपण पाहता रामबाग चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. अप्रतिम आयोजन आणि नियोजन तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहताय. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी आपण होताना पाहताय. या स्पर्धेनिमित्ताने श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी आयोजित रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील A1 क्वालिटीचं आयोजन रामबाग चषक 2024 हे पर्व दमदार आयोजन आपण इथे एन्जॉय करत असताना. चला स्पीडअप करा प्लीज. नौका फलंदाज मैदानाकडे आलाय स्वप्नील खार पाटील. अजून एक आपण जर पाहिला अतिशय स्फोटक आणि विस्फोटक असा एक खेळाडू म्हणून ज्याला संबोधलं जातं तो स्वप्नील. स्ट्रायकिंग एंडला मिडल ऑर्डर मधला संकट मोचक म्हणून त्याला संबोधलं जातं. तो मैदानामध्ये आलाय आणि आल्या आल्या केलाय प्रहार. मिड विकेटला मात्र क्लिअर करत असताना फ्लिक ऑफ द रिस्ट टायमिंग प्रॉपर. बॉल झाला हवाई सफर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. या फळीतला एक अतिशय घातक असा खेळाडू स्वप्नील खार पाटील आणि त्याच्या बरोबरीने आघाडीचा अजून एक आपण जर पाहिला व्यावसायिक क्रिकेटर चैतन्य पाटील उभा आहे. त्यामुळे या दोघांवरती बरंच काय निर्भर राहील या सामन्यामध्ये धावा किती होतील. षटकाराला या षटकाराच्या मदतीने आपण पाहिला 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा फलकावरती आल्या 4 गडी बाद 24 धावा. 24 लॉस ऑफ 4 विकेट्स. 2 षटकं समाप्त आपण होताना पाहिली. प्रति षटक 12.00 सरासरीने आपण पाहिले. या 24 धावा आल्या. विंधने ग्रामपंचायतचे खरं तर उपसरपंच भारतीय जनता पार्टीचे दमदार युवा नेतृत्व सूरजजी म्हात्रे टाकीगाव यांच्याकडून मात्र या टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे खरं तर स्वागत करत आहोत. क्रांतीदादा जोशी 40+ क्रिकेटर त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेनिमित्तानं आपण करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 धावा आल्या. 3rd ओव्हरमध्ये पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे अलंकार कोळी हा खरं तर यंग टॅलेंट हा गोलंदाज.
आज गव्हाण संघ मैदानामध्ये खेळतो आणि आज व्यासपीठावरती आमचे उत्तम निवेदक, उत्तम सूत्रसंचालक, गायक, सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व राजकिरण कोळी सर यांना आपण इथे पाहत आहे. खरं तर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि ज्यांचं देखील चांगलं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण राहील असं ही अपेक्षा बाळगूया. चांगलं योगदान देत असताना या स्पर्धेसाठी त्यांना आपण पाहत आहे. चला स्पीडअप करा प्लीज, सातत्याने सूचना राहील. खरं तर मी विनंती कर प्रत्येक संघांना आज वेळेला महत्त्व दिलं जाईल. कोणत्याही प्रकारची हायगय आम्ही इथे पाहणार नाही आहेत. हलगर्जीपणा तुम्हाला या ठिकाणी करता येणार नाही. टाईम लिमिट राहील. चला आपण डावाला सुरुवात करूया. अलंकार कोळी सज्ज होताना आपण पाहत आहे. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी सोनी स्पोर्ट्स करतर चिंचपाड नेता देवांश 11 चिंचपाड हा संघ तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळेल. रोहन भाई यांचं इथे आगमन, त्यांचे सर्व खेळाडूंचं आपण इथे करूया मनपूर्वक स्वागत. ओव्हर द स्टंप्स अलंकारचा बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. टेक्निकली परफेक्ट गॅपमध्ये बॉल चालला त्या ठिकाणी की नाही हे पाहायचं आहे आणि इथे बॉल मात्र झालाय गॅपमधून फरार. इथे आला चौकार. आदरणीय सम्राट शेठ ठाकूर साहेबांचं इथे आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेनिमित्तानं करत आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. बघा पुन्हा एकदा येत्या 24, 25, 26 जानेवारीला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं आमदार चषक उरण पनवेल या स्पर्धेचं दमदार आयोजन साईश लॉजिस्टिक यांच्या माध्यमातून तुम्हाला टाकीगाव नगरीमध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक असेल 25,000 आणि मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी देण्यात येईल. बघा या स्पर्धेमध्ये त्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी जरूर आयोजकांशी आपण संपर्क साधा. हलक्या हाताने आपण पाहिला त्या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह करत असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सिंगल घेतली. चैतन्यकडे असणारा क्लास, चैतन्यचा टेम्परामेंट आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिला. सिंगल आली आणि या सिंगलच्या मध्येने धावसंख्येत बदल. एकूण धावा आपण धावफलकावरती या ठिकाणी लागताना पाहत आहे. तब्बल धावा आहे त्या ठिकाणी 29. 29 रन ऑन स्कोर कार्ड आपण लागताना पाहू शकाल त्या ठिकाणी. चांगली फलंदाजी, भागीदारी महत्वाची राहील. अलंकार या टीमचा प्रमुख गोलंदाज गव्हाण संघाचा या षटकामध्ये पुन्हा एकदा आलाय. त्याच्यावरती आक्रमण यावेळेला लॉंग आणि स्ट्रॉंग स्वप्नील कार पाटील ही इज ऑन फायर. अफलातून स्ट्रोक 6 धावा षटकार. मेघनाथ प्रतिष्ठान जासई संघाचा कर्णधार किंवा एखादा सदस्य आला असेल तर आपले टी शर्ट्स घेऊन जा आणि टॉसला जेव्हा तुम्ही याल तेव्हा संपूर्ण ड्रेस कोडमध्ये तुम्हाला इथे यायचं आहे. खरं तर कंचन पालकर सर भरपूर दिवसानंतर आपण पाहता एखाद्या स्पर्धेमध्ये टी शर्ट्स दिली जाते 2 वर्षानंतर पाहायला मिळालं. कारण आता खरं तर फॉर्मॅटच झाला आहे प्रत्येकाचा वैयक्तिक ड्रेस कोड परिधान करून या. परंतु इथे आयोजकांकडून तुम्हाला ड्रेस कोड दिला आहे. जासई संघाचे सदस्य आलेत त्यांना आपण ड्रेस कोड देऊया आणि त्यांना विनंती राहील पहिलं सत्र संपलं की टॉससाठी आपण लगेच जायचं आहे. खरं तर काहीच कमतरता या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हे खरं तर रामबाग चषक आहे. लोकनेते माजी खासदार रामचंद्र ठाकूर साहेबांची खरं तर साहेबांचा आशीर्वाद या ठिकाणी आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आज आपण पाहताय A1 क्वालिटीचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. रॉयल आयोजन ज्याला म्हणता येईल. अलंकारवरती आक्रमण पाहायला मिळालं. मी मगाशी म्हटलं मधल्या फैतला अतिशय स्फोटक आणि विध्वंसक खेळाडू स्वप्नील खार पाटील आक्रमण करत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला थोडासा आपण पाहिला धीम्या गतीचा बॉल पेस व्हेरिएशन केलं त्या ठिकाणी अलंकारने. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना सिंगल घेतली. ओव्हरथ्रो झाला. बॅकअपसाठी 2 खेळाडू होते. चांगलं खरं तर आपण पाहिलं योगदान फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. सिंगल आली. धावसंख्येत बदल. एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 36 धावा. 36 धावसंख्येवरती पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करताना कायरा 11 टाकीगाव हा संघ. अजूनही पहिल्या सत्रातील काही षटकांचा काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान 60+ रन कशा होतील यावेळेला शफल झाले. लोअर फुल टॉस बॉलवरती आक्रमण तुटून पडला. फुल टॉसवरती फुल टोल वसूल करणारा चैतन्य पाटीलचा हा ब्रँडेड षटकार 6 धावा.
जे प्रेक्षक आहेत तेही आय थिंक खेळाडूच आहेत आणि त्यांनी झेल टिपला आहे. ज्याने टिपला त्यांनी व्यासपीठावर या. इनिंग ब्रेकमध्ये आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. ऑन स्क्रीन आपण पाहत आहे खरं तर सिक्सर बॉलचे चेंडू वापर जाताना या स्पर्धेचा लोगो खरं तर आज खरं तर मग पाहिला या ठिकाणी आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब चौथ्यांदा आमदार होण्याचं भाग्य ज्यांना मिळालं ते आदरणीय प्रशांतदा ठाकूर, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सन्माननीय परिषदा ठाकूर आणि तिसरी पिढी कुमार अमोक शेठ ठाकूर यांना आपण पाहिलं. स्विच हिटचा प्रयत्न, थोडा धीम्या गतीचा बॉल आणि इथे डिरेक्ट हिटची संधी चालू आली होती. विकेट किपरला बीट केलं परंतु बाईच्या स्वरूपात सिंगल रन या ठिकाणी ॲड होईल. एक रन महत्त्वाचे, इथे 1 रन मिळाली या चेंडूवरती आणि 3 षटकांचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सुरुवात थोडीशी आपण जर पहिली डळमळीत झाली परंतु त्यानंतर ग्रेट कमबॅक टाकीगाव संघाचा पाहायला मिळाला. 4 खेळाडू धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 43 धावा, 43 रन. पाण्याची व्यवस्था पण मैदानामध्ये करा. बघा खरं तर आज दुसरी रात्र या स्पर्धेची सेकंड दिवस आपण पाहता खरं तर रात्रीची स्पर्धा आणि या रात्रीमध्ये पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. कायरा 11 टाकीगाव विपक्ष सदानंद स्मृती गव्हाण, यानंतर मेघनाथ प्रतिष्ठान जासई विपक्ष देवांश 11 चिंचपाडा ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कर्णधार आपण रेडी राहा. आज खरं तर स्कोरिंग डिपार्टमेंटमध्ये आपण पाहताय आमचे केवाले ग्रामपंचायतचे उपसरपंच भारतीय जनता पार्टीचे खरं तर कांचन पालकर हे देखील आमच्या समवेत जॉईन झालेत. रॉकस्टार प्रवीण गायकर यांना आपण पाहताय. निवेदकाच्या भूमिकेमध्ये आमचे खरं तर मित्र राजकिरण कोळी सर यांना आपण पाहताय. आज भरपूर चांगलं क्रिकेट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. बघा थोडंसं स्पीडअप करा प्लीज. पाणी घेऊन चला मैदानाकडे. 12वा खेळाडू असेल दोन्ही संघाचा, त्यांनी मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. शिस्तबद्ध हे आयोजन आहे आणि प्रत्येकाचं खरं तर सहकार्य या स्पर्धेला फार मोलाचं राहील. आणि मगाशी उल्लेख केला, कालच सांगितलं होतं रविवार म्हटलं की विकेंडचा दिवस, मोठ्या संख्येने तुम्हाला या ठिकाणी आज तुडुंब गर्दी रामबाग नगरीमध्ये पाहायला मिळेल. आणि आजही आपण पाहिला सहकुटुंब सहपरिवार आलेले सर्व आमचे या ठिकाणी क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक देखील तुम्हाला इथे पाहायला मिळतील. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 43, 14.33च्या सरासरीने 43 धावफलकावरती आल्या. चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला आहे प्रितेश कोळी ब्रदर्स या संघामध्ये आहेत. गव्हाण ग्रामपंचायत आणि काल नावा ग्रामपंचायत ही लढत आपण पाहिली या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आपण पाहिली 43. शांत संयमी असं हे वातावरण, क्लायमेट अतिशय आपण जर पाहिलं क्रिकेटसाठी पोषक. प्रितेश कोळी राऊंड विकेट आले. हाफ ट्रॅकर पूल करायचा होता, स्वतःवरती हताश निराश झाले कारण बॅटच्या टो एंडला हा बॉल लागला. प्रॉपर मिडलिंग झाला तर कदाचित या ठिकाणी षटकार पाहायला मिळाला असता. चैतन्य आहेत त्या ठिकाणी, स्वतःवरती निराश होताना पाहायला मिळाले. बॅटच्या टो एंडला हा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सिंगल आली, सिंगल घेत मात्र एंड बदलला. धावसंख्येत बदल, 44 धाव फलकावरती आपण लागताना पाहता. 44 ऑन स्कोर कार्ड. 4 खेळाडू बाद 44. नेल्सन फिगर तुम्ही पाहताय 444 स्कोर कार्डच्या खरं तर वरती पाहायला मिळतील. आतापर्यंत हा 3.1 चेंडूचा खेळ संपलाय. शरीरापासून दूर ठेवलेला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर करायचं होतं परंतु लाईन चेक केली, पंचांनी वाईड घोषित केलं आहे त्यामुळे एक्स्ट्रामध्ये भर पडेल. 45 धावा आपण धावफलकावरती पाहता. एक रनने मात्र स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकेल. 45 रन ऑन स्कोर कार्ड. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत धावसंख्या आपण पाहता त्या ठिकाणी 45 रन. इथे देखील आपण पाहिलं बॅकफुटला गेले, लॉफ केला बॉलला, ऑन साईडला मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. अगदी बॉलरच्या डोक्यावरून हा फटका पाहायला मिळाला परंतु लॉंग ऑनमधला फिल्डर त्या ठिकाणी प्रचंड जलद वेगाने पोहोचत असताना मात्र बॉलला त्याने थांबवलंय. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. धावसंख्येत बदल, एकूण धावा धावफलकावरती 46. स्कायरा 11 टाकीगाव संघाचे पुरस्कर्ते आकाश दादा करदर कल्याण ग्रामीण शिरडोनचे हे पॅकर्स आहेत, त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. सातत्याने विविध संघाचे ते पुरस्कर्ते राहिले आणि ते यॉर्करचा प्रयत्न होता, अतिशय तेज सरार यॉर्करचा प्रयत्न लेग बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी रन ॲड होईल. 1 सिंगलच्या मदतीने मात्र संघ थोडासा पुढे जाईल. धावफलक थोडंसं पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण धावा धावफलकावरती 47. सरपंच या ठिकाणी विजेंद्रजी पाटील उर्फ गोठ्याबाई यांचं या ठिकाणी आगमन. वेलकम, आपलं स्वागत. आणि सर्व या ठिकाणी नावाखाडीतील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि या विभागातील सर्व या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक त्या सर्वांचं स्वागत. इनसाइड आउट खेळत असताना हा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल झेल टिपत असताना मात्र हा मोठा धक्का दिलाय. स्वप्नील पाटीलला खारपाटीलला मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर.
आल्या 47 लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गडी बाद 47. चैतन्य अजूनही मैदानामध्ये उभा आहे. आघाडीला आलेला खेळाडू सलामी बीर अजूनही विकेटमध्ये पाय रोवून उभा आहे. नौका फलंदाज 7व्या क्रमांकावरती गेला समीर नाईक. या बॉलवरती विकेट मिळाला गोलंदाज प्रितेश कोळीला. आणि आणखीन एक ब्रेक थ्रू मात्र मिळवताना आपण पाहिला गव्हाण संघाला. सर्वेश नाईक हा खेळाडू मैदानाकडे बघा, नावामध्ये मिस्टेक आहे. यावेळेला फुल टॉस बॉल लॉंगॉनच्या दिशेने फटका चाललाय. पॅरलल स्ट्रोक फसला, फटका फसला आणि इथे मात्र आणखीन एक मोठा धक्का बसला. सर्वेशला परतावा लागेल या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. ओमकार नाईक हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. अगदी व्यासपीठाच्या मागच्या बाजूला मोठी लांबलचक LED स्क्रीन आहे. त्यावर देखील तुम्हाला या ठिकाणी या मैदानाचा आणि या स्पर्धेचा आनंद तुम्हाला घेता येतो. बघा, जेव्हा खेळाडू बाद होतो तेव्हा माझा तो पाहत जातोय कशा पद्धतीने मी बाद झालोय. एक वेगळा त्यांना देखील अनुभव या स्पर्धेचा मिळाला. एक वेगळं फिलिंग त्यांना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. क्रिकेटचं उत्तम दर्जाची स्पर्धा आणि चांगलं आयोजन, नेत्रदीपक आयोजन आपण सध्या पाहत आहे. खरं रामबाग चषक 2024 या स्पर्धेच्या निमित्ताने अजून एक खेळाडू बाद झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 47. 6 खेळाडू बाद झाले. चैतन्य नॉस्ट्राकिंग एंडला उभा आहे. नौका खेळाडू ओमकार नाईक मैदानाकडे आलाय. सदानंद स्मृती गव्हाण आपल्या परिसरातील संघ आहे. उल्वा नोडमधला हा संघ आहे. यावेळेला देखील फटका फसला आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्या बात आहे, विकेट हॅट्रिक पूर्ण केली. एकदा जोरदार डाव होत्या प्रितेशसाठी. सलग 3 विकेट घेतले. कॉटन बॉलच्या स्वरूपात मात्र आणखीन एक धक्का दिला टीम टाकीगावला प्रितेश कोळी या गोलंदाजाने. या ओव्हरमध्ये खरं तर सलग 3 विकेट घेतले या गोलंदाजाने आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केली. कांचन पालकर सर, काल एक रेकॉर्ड आपण पाहिला. एकाच मॅचमध्ये सलग 2 वेळा 4 बॉलमध्ये 4 चौकार मारण्याचा पराक्रम केला होता गोटेगर संघाचा गणेश डिंगोरे या खेळाडूने. स्फोटक फलंदाजी त्याने 48 धावा केल्या होत्या एका इनिंगमध्ये आणि एकाच डावामध्ये सलग 2 वेळा 4 बॉल 4 चौकार मारण्याचा पराक्रम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि आय थिंक 11 चौकार त्याने एका इनिंग मध्ये मारले होते. अतिशय चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पण सेकंड मॅचमध्ये तो संघ पराभूत झाला मुंबई संघाच्या अगेन्स्ट. यावेळेला आपण पाहत आहे एक फटका शॉर्ट सिलेक्शन मात्र अंगलट आला आणि त्या स्पर्धेतून मात्र खरं तर गोटेगर संघाला बाहेर जावं लागलं. आणि इथे आपण पाहता दीपराज कोळी हा खेळाडू होता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. अंतिम षटक आणि समोर आपण पाहत आहे त्या ठिकाणी चैतन्य पाटील, विजय भोईर, हिराबाई. आता नेक्स्ट मॅचसाठी त्यांचा देखील तुम्हाला खेळ पाहायला मिळेल. देवांशी 11 चिंचपाडा विपक्ष स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान जासई, भूषण म्हात्रे यांचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये तुम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. जासई विपक्ष पनवेल चिंचपाडा अशी ही लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. लास्ट ओव्हरमधला पहिला बॉल तेज चारा होता. हार्ड लेंथमध्ये टाकलेला हा चेंडू होता. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी, ग्रेट कमबॅक या ठिकाणी केलंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय सदानंद स्मृती गव्हाण या संघाने. आकाशबाई खरतर शिरडोन कल्याण परिसरातील यशस्वी पॅकर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून रायगडमधल्या अनेक संघांना ते नेहमी साधारण पुरस्कृत करत असतात आणि त्यांच्याच माध्यमातून आज कायरा 11 टाकीगाव हा संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहत आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टाकीगाव संघाला आपण पाहताय यावेळेला स्टेप आउट झाले आणि बॉलला उडवलंय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क. मच निडेड सिक्सर, 6 धावा. आणि या षटकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर अर्धशतक कंप्लीट झालं बॅटिंग करताना टीम टाकीगावचं.
बरोबर आपण पहिला मेरिटनुसार स्ट्रोक हा फटका जर मिडविकेट क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्या ठिकाणी आपण जर पहिला फलंदाज अडचणीमध्ये आला असता, परंतु डोक्याचा वापर आणि बॉल अगदी मेरिटनुसार खेळत असताना आपण चैतन्यला पाहिलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा षटकार पाहायला मिळाला. 53 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. इथे शफल झाले, लोअर फुल टॉस बॉलला टर्न केलाय, मिड विकेटमध्ये फिल्डर धावतात बॉलच्या मागे. संदेश कोळी अति चांगली आपण पाहिली चेंडूची पकड आणि फेकीही तितकीच सुंदर पाहायला मिळाली. संदेशच्या माध्यमातून एक चांगला लेदर क्रिकेटर आहे. फिल्डिंग ही तितकी सुंदर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 55 धावा धावफलकावरती आल्या. अंतिम 3 बॉल बाकी आहेत. टार्गेट सेट करायचं, टार्गेट बनवायचं आहे मैदानामध्ये. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करताना स्कायरा 11 टाकीगाव या टीमला 55 धावा धावफलकावरती पहिला सामना आजच्या रात्रीमधला 2 टीमच्या दरम्यान मोठी लढत आपण सध्या पाहता. नेक्स्ट मॅच जासई विपक्ष चिंचपाडा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. याही वेळेला गुडगाव वाकवत ऑन साईडला फटका सिंगल पूर्ण केले. दुसऱ्या नंतर कॉल झालाय फेकी अतिशय वेगवान आणि ते बघूया काय घडते. ओव्हर थ्रो झालाय आणि तदनंतर आपण पाहू शकाल 2 रन कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावा आल्या या चेंडूवरती. वन्स अगेन करत आपण पाहिलं सिंगल डबलला महत्त्व देत असताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये दबाव टाकणं असं सूत्र असतं क्रिकेटमध्ये. कारण 2 धावा घेताना तुमच्यामधला खरं तर रनिंगचा एक वेगळा त्या ठिकाणी फोर्स पाहायला मिळतो आणि ज्या ठिकाणी फिल्डरवरती देखील प्रचंड मोठा दबाव आपण वाढताना पाहिला आणि चांगल्या पद्धतीने 2 धावा घेतल्या या दोन्ही खेळाडूंनी. धावसंख्येत बदल होताना आपण पाहता टोटल धावा धावफलकावरती 57 धावा. इथे फटका चांगला आहे, स्वीट साऊंड आपण ऐकला आहे आणि बॉल चाललाय मात्र या ठिकाणी लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट, अजून एक आलाय धमाका षटकार. विचारांचे कृतिशील नेते आदरणीय प्रशांतदा ठाकूर आमदार. बघा मागे पॅडोस्विपचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय त्या ठिकाणी लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. नशिबाची साथ शेवटला मात्र आपण जर पाहिला नशिबाने साथ दिली. किस्मत बी बहादुरो का साथ देते असं म्हणतात. चैतन्यला साथ मिळाली. 4 धावा या फटक्यावरती आल्या आणि पहिल्या सत्राचा खेळ देखील संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली या ठिकाणी 7 गडी बाद 67 धावा. 16 चेंडूमध्ये 40 धावांची इनिंग साकारली. एकदा जोरदार डाव चैतन्य पाटीलसाठी. चला आपण टॉसकडे वळूया. त्या ठिकाणी असतील आमचे समालोचक मित्र किरण कोळी सर. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी पाटील सर. सर्वप्रथम आम्ही विनंती करतोय मान्यवर उपस्थिती निलेश शेठ खारकर साहेबांना की आपण कृपया करून यावं. आपल्या इथं स्वागत सन्मान केला जाईल आणि सागर शेठ ठाकूर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ आणि पवित्र हस्ते साहेबांचं इथं स्वागत सन्मान केला जाईल. आम्ही विनंती करतोय एक जबरदस्त युवा कार्यकर्ते नेहमीच रामशेठ ठाकूर साहेबांच्या सोबत कार्यरत असणारे निलेश शेठ खारकर साहेब यांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल. अतिशय जबरदस्त डॅशिंग व्यक्तिमत्व, क्रिकेटचे दर्दी आणि समाजाच्या प्रति नेहमीच ज्यांचा चांगला हातभार असतो समाजसेवेच्या कार्यामध्ये असे निलेश शेठ खारकर साहेब. तसंच आम्ही विनंती करतोय श्री भालचंद्रजी मोकाशीपाडा यांनाही विनंती करतो की आपण यावं. आपलंही इथं स्वागत सन्मान केला जाईल. मान्यवर पाहुण्यांची मांदियाळी आपण कालपासून पाहिली. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण नेहमीच आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की प्रत्येक दिवस हा आपल्या पाहुण्यांच्या सेवेमध्ये आपण ज्या वेळेला पाहुणे घरी येतात त्यांच्या सेवेमध्ये आपण निश्चित अर्पण करत असतो. आपण समोर पाहतोय ऑनस्क्रीन श्री भालचंद्रजी मोकाशीपाडा येथील जबरदस्त व्यक्तिमत्व. आम्ही विनंती करतोय श्री चंद्रकांतजी पाटील वळवली गावचे की आपणही यावं. आपलाही इथं स्वागत सन्मान केला जाईल. तसेच दोन्ही संघाचे संघनायक आम्ही विनंती करतो की आपण इथे येऊन उपस्थित राहायचं आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. चंद्रकांतजी पाटील विनंती असेल कृपया करून आपण यावं. आपलाही स्वागत सन्मान केला जाईल. तसेच श्री दीपकजी गोंधळी यांना विनंती असेल कृपया करून आपणही यावं. दीपकजी गोंधळी नेहमीच आपल्या गावामध्ये कोणतंही कार्य असो सातत्याने खूप चांगलं कार्य असतं. दीपकजी गोंधळी आपणही यावं.
उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही निश्चित यथोचित मान सन्मान करतो. काल आपण अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ अशा व्यक्तिमत्वांचं इथं मान सन्मान केलाय. हा मंचच आपण काल पाहिला तर अगदीच मोठ्या व्यक्तींनी पूर्णपणे गजबजून गेला होता. तसेच आम्ही विनंती करतोय, यावं दीपकजी. 40+ मास्टर्स मोहाचे संघनायक श्री विक्रमजी कोळी यांना की आपणही यावं, आपलाही इथं स्वागत सन्मान केला जाईल. तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून नेहमीच मोहा कोळीवाड्यामधून अग्रेसर असणारे श्री विक्रांतजी कोळी यांना विनंती आहे आपण कृपया करून यावं. तसेच त्यांच्या समवेत जोडले गेलेले श्री अभिजी दापोलकर यांनाही विनंती असेल आपणही कृपया करून यावं. एक एक करून सर्व मान्यवरांना निश्चित यथोचित मानसन्मान केला जाईल. मॅचकडे आपण जाऊया, तोपर्यंत मानसन्मान केला जाईल आणि नाणेफेकीचा कॉलही बाकी आहे, तोही केला जाईल. अभिजित दापोलकर यांना विनंती आहे आपण यावं. तसेच सम्राट शेठ ठाकूर यांनाही विनंती आहे की आपणही यावं, आपलाही स्वागत सन्मान केला जाईल. अतिथी मान्यवर सम्राट शेठ ठाकूर. सम्राट शेठ ठाकूर साहेबांचा स्वागत सन्मान करण्यासाठी आम्ही डॅशिंग सरपंच विजेंद्रभाई पाटील यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण सम्राट शेठ ठाकूर यांचा आपण स्वागत सन्मान करावा अशी विनंती आहे. नेहमीच न्हावे ग्रामपंचायतमध्ये जबरदस्त कार्यभार ज्यांच्या मार्गे ज्यांच्या हातातून चालत असतो विजेंद्रभाई पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ आणि पवित्र हस्ते आपण सम्राट शेठ ठाकूर साहेबांचा पण स्वागत सन्मान करायचा आहे. तसेच जयवंतजी ठाकूर यांनाही विनंती आहे आपणही यावं. जयवंतजी ठाकूर आपलं इथं स्वागत सन्मान केला जाईल. तसेच मदनजी ठाकूर आपणासही विनंती आहे आपणही यावं, आपलाही यथोचित मान सन्मान केला जाईल. अतिथी येती घरा तोची दिवाळी दसरा. अगदीच आपण मान्यवर पाहुण्यांना परमेश्वराच्या स्वरूपामध्ये पाहत असतो. प्रत्येक मान्यवर पाहुण्यांना आज या रामबाग चषकामध्ये ठाकूर परिवाराने प्रेमाची जी साथ दिली, आमंत्रण दिलं, त्या प्रेमाच्या आमंत्रणाला साथ देऊन आपण आलात. आपण आम्ही अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. मदनजी ठाकूर आपण यावं. चेतनजी, आपण जी विशेष सन्मानांमधली यादी आहे, अरुण शेठ ठाकूर साहेबांचाही स्वागत सन्मान करायचा आहे आपल्याला, तर त्यांचा विशेष सन्मान केला जाईल, त्यासाठी आपण तयारी करायची आहे. मदनजी ठाकूर यांचा स्वागत सन्मान केला जातोय. यथोचित मान सन्मान केल्यानंतर मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आणि निश्चितच विजेंद्रजी भाई आणि सागर शेठ ठाकूर आपण थांबायचं आहे. आम्ही विनंती करतो एक जबरदस्त गोड व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पहिल्यानंतर आम्हाला नेहमीच प्रेमाचा झरा आठवतो, अरुण शेठ ठाकूर साहेबांना विनंती आहे आपण यावं. आपल्या गावकऱ्यांनी, आपल्या घरातल्यांनी, आपल्या आप्तीय स्वकीयांनी तुमच्यासाठी एक सुंदरसं सन्मान चिन्ह भेट आणलेली आहे, त्याचा आपण स्वीकार करावा अशी विनंती आहे. मॅच चालू राहील, मॅचकडे लक्ष ठेवायचं आहे. विशेष सन्मान आहे अरुण शेठ ठाकूर साहेबांचा. नेहमीच जबरदस्त असं त्यांचं काम असतं, नेहमीच त्यांचा मान हा खूप मोठा असतो. कालही त्यांचा मी अगदीच 2-3 वेळा आठवण काढली आणि एकदा जोरदार टाळ्या देऊया आपण. आपल्या जवळचे व्यक्तिमत्व, आपल्या हृदयाशी बांधील असलेले व्यक्तिमत्व अरुण शेठ ठाकूर साहेबांचा आपण स्वागत सन्मान करतोय. निश्चित सर्व उपस्थित कमिटी इथं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये सागर शेठ ठाकूर असतील, सरपंच गोट्याबाई असतील, चेतन शेट्टा असतील इथं, आणि ऋषी असेल, सर्व टीम, श्री गणेश क्रिकेट क्लब नाभेखाडीची टीम असेल. तर मान्यवरांना विनंती आपण थांबायचं आहे. लगेच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन्ही संघांना विनंती आपण यावं. मग ज्याच्यामध्ये प्रमुख नावं असतील स्वर्गीय प्रेमनाथ प्रतिष्ठान जासई आणि देवांश 11 चिंचपाडा, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आपण यावं. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान, येस, यावं आपण. दोन्ही संघनायकांना विनंती आपण यावं. लगेच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. निश्चित सम्राट शेठ यांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यावं. सम्राट शेठ आपणाचा मान विजेंद्रभाई यांनी हा दिलेला आहे, तर आपण कृपया करून यावं. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल.
दोन्ही संघनायकांना विनंती असेल जासे यांनी चिंचवाडा आपण यावं. तर आयोजन जासईच्या श्री भूषणजी यांना विनंती असेल आपण कृपया करून येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कौल चालू आहे. कोण कॉल करते? जासईला मान दिला जातोय कॉल करण्याचा. छापा हा निश्चित कॉल केला गेला होता, परंतु हा काटा आहे. तर निश्चितच चिंचपाडा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मॅच एकीकडे सुरू आहे. फक्त एक छोटासा प्रश्न विचारतोय. ही मॅच आत्ता 2 लाखाची आहे. फक्त प्रवेश फी 16,000 आहे. पुढच्या वर्षी ही मॅच 5 लाखाची पाहायला मिळणार आहे. आयोजन कसं वाटतंय? आयोजन खूपच सुंदर आहे आणि 2 लाखाची मॅचला अशी कुठंच कम्युनिटी ठेवत नाही. त्यामुळे आयोजकांचं खास करून मी धन्यवाद देतो का तुम्ही 1 नंबर आयोजन केलेलं आहे. निर्णय का असणार आहे? क्षेत्ररक्षण. तर शुभेच्छा असतील. जसंही आपला निर्णय विरोधात गेलाय, परंतु कालपासून दोन्ही बाजूने मॅचेस चांगले रंगलेले आहेत. कधी चेसही झाल्यात, कधी डिफेंडही झाल्यात. तर आजचा निर्णय जर चुकला असला तरी तुमच्या टी शर्टवरचा जो लोगो आहे एक हे तो सेफ आहे. त्याचा उद्दिष्ट एकच आहे, गावातील एक टीम खेळली पाहिजे. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे, कारण आम्ही इथं दरवर्षी येतो डेला आणि इथं लगातार 7 वेळेला पण जिंकलेलो आहोत. तर आम्ही याला होम ग्राउंडच मानतो आणि हा ग्राउंड आमच्यासाठी खूप लकी आहे. तर आम्ही विचार करतो की आमचा लकी यावेळी पण साथ देणार. तर देऊया शुभेच्छा तुम्हाला आणि जाऊया मैदानाकडे. तोपर्यंत भूषणजी मात्रे यस यावं आपण. खरं तर नाव मी घेतलं होतं भूषणजींचं, परंतु भरपूर नावं. भूषणजी मात्रे खरं तर Yes, आमचे sir. बीजेपीचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष युवा आणि मोर्चा अध्यक्ष. स्वर्गीय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान स्पर्धेचे यशस्वी आयोजक. नेहमीच चांगलं काम ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. खरं तर प्रवीणजी गायकर, रोशनजी पाटील यांचं सर्व नावं अगदीच तोंडपाठ आहेत. आणि भूषणजींना आम्ही जरूर 2 शब्द बोलण्याला विनंती करू, कारण नेहमीच एक चांगलं युवा व्यक्तिमत्व आणि चांगलं वक्तृत्व त्यांचं आहे. भूषणजी 2 शब्द आमच्यासोबत प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहात. तर फक्त सांगा आम्हाला आयोजन कसं आहे, कारण ज्या आपण बरीच आयोजनं आपण सक्सेसफुल करून दाखवलीत. आजच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? ज्या पद्धतीने अमोक शेटनी या सगळ्या व्यवस्था केल्यात, आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्ही दरवर्षी इथे खेळायला येतो. तर धन्यवाद. जाऊया मॅचकडे, कारण मॅच ऑन आहे. कारण प्रेक्षकही मॅचचा जरूर आनंद घेतात. तर पुढचा आवाज आपल्याला ऐका येईल. निश्चितच एक जबरदस्त हिंदी समालोचक रॉकस्टार प्रवीण सर गायकर यांचा. धन्यवाद. थँक्यू राजकिरण कोहली सर. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी प्रवीण गायकर वाकडी आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि आज दुसरी रात्र रामबाग चषकाचा हा क्रिकेटचा थरार तुम्ही एन्जॉय करताय आणि अल्लोट प्रेक्षकांच्या साक्षीनं आणि काल रायगडचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभास्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तुम्ही दिमागदार सोहळ्यानं पाहिलात. आणि काल रफ अँड टफ रायगड ठाणे परिसरातून मुंबई परिसरातून संघ तुम्हाला पाहायला मिळाले आणि शेवटी टॉप 4 मध्ये संघ क्वालिफाय झाला. तो अर्थातच मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ संघ. आज देखील 8 संघ या परिसरातील तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यापैकी पहिली लढत सदानंद स्मृती विनर स्पोर्ट्स गव्हाण 11 गव्हाण विरुद्ध स्कायरा 11 टाकीगाव. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही फलंदाजी करत असताना पाहिलं धाबा ठोकले त्या एकूण 67 धाबा आणि 68 धाबांचा पाठलाग करत असताना थोडासा बॅकफुटवर आहे आतापर्यंत आपण पाहू शकाल. सदन स्मृती विनर स्पोर्ट्स गव्हाण क्रिकेट संघ. येथून हात खोलावे लागतील. धावा लागले धावफलकावरती फक्त 4. अजूनही 64 धाब्यांची गरज असेल. एक मोठं टार्गेट सेट केलंय गव्हाण संघासमोर. हवेत फटका खेळलेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. साईड स्क्रीनच्या दिशेने बॉल जाईल व्ही शेप मध्ये. सीमा रेषा पार चौकार. गीत ऐकलात. नेहमीच विकासाचा झरा म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो. ऑन साईडला बॉल ट्रॅव्हल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला उचलतील तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी मिळेल. 1 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 9 या धावसंख्येवरती. श्री गणेश क्रिकेट संघ नावेखाडे आयोजित रामबाग चषकाचा हा क्रिकेटचा थरार तुम्ही एन्जॉय करताय. रायगड जिल्ह्यातील अभिमानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा, जी पहिली नाईट फॉर्मॅट काल 5,000 5,500 7,000 असे प्रेक्षक देखील जोडले गेले आणि जवळजवळ 1 लाखाहून अधिक व्ह्यूअर्स या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले. गुड बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी चैतन्य पाटील
आणि प्रभंजन परदेशीने आतापर्यंत केली आहे. अकुटाप्याचा बॉल टॅप केलाय, बॉलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, उचलतील बॉलला, थोडीशी मिसफिल्डिंग, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकला असता, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट तिथे पाहायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट. व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी करत असताना काय कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 षटकं कंप्लीट झाले, धावा लागतात धाव फलकावरती फक्त आणि फक्त 14 धावा. 68 धावांचा पाठलाग करत असताना आता 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 54 धावा. खाडीने सामना ठेवलाय मैदानाला, गणेश क्रिकेट संघ नावाखाडीने सामना ठेवलाय मैदानाला. रामबाग चषकाचं नाव हे गाजतंय नावे खाडी गावाला, रामबाग चषकाचं नाव हे गाजतंय नावे खाडी गावाला. आयोजक सागर शेठ ठाकूर दादाचं नाव लागलं गाजायला. थँक्यू गाडी, अप्रतिम संगीत आपण ऐकलं. अगदी रामबाग समोर तुम्हाला हे पर्यटन स्थळ पाहायला मिळते, विनामूल्य प्रवेश, हजारो पर्यटक रोज येत असतात. आणि आज जर सॅटर्डे संडेचा आपण विचार केलात तर अगदी भरपूर सारे पर्यटक या ठिकाणी येत असतात. कुठलाही त्यांना फीज नाही आहे, अगदी तुम्ही फॅमिलीसोबत एक मन मिळावं आनंद या रामबागमध्ये घेऊ शकाल. आणि ज्या पद्धतीनं इथले स्थानिक देखील आपण पाहू शकाल, आपली जे स्टॉल देखील त्या ठिकाणी धारण केलेत आणि तिथून तुम्ही सर्व आस्वाद देखील घेऊ शकता. म्हणजे विचार करा, एवढा मोठा दानशूर दाता आपल्याला कुठे मिळेल. सर्व काही आज आपण जे पाहताय ते विकासाचा महामेरू आणि रायगडचे भाग्य विधाते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांची आज ही स्पर्धा रामबाग चषक एन्जॉय करताय. तर मॅच मध्ये जाऊया. 18 बॉल 54 धावांची गरज, एकही गडी आतापर्यंत गमावलं नाहीये. इथून धावांचा वनवा पेटवावा लागेल तरच या मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकाल. गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, पंच संदीप पाटील सर इशारा करतात, इट्स अ वाईट बॉल कॉल. एके धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 15 या धावसंख्येवरती. समोर कितीही संकटे असली तरी आपलं ध्येय सोडू नका. या जिद्दीनं मैदानावरती पेटून उठावं लागेल, कारण टाकीगाव 11 टाकीगाव संघानं, स्कायरा 11 टाकीगाव संघानं जी फलंदाजी केली तीच फलंदाजी करावी लागेल. लाईन पुन्हा एकदा पंच पाहतायत, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येईल. व्हाईटच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 16 या धावसंख्येवरती. मनोज कोहली, प्रवीण कोहली, देव डाकी यांच्या वतीनं गव्हाण क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 1500हून अधिक प्रेक्षक आज जोडले गेलेत या मॅचसाठी. बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये बॉल आलाय, मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या वरून बॉलला फेकून दिलाय. या इनिंग्स मधला हा पहिला षटकार, सिद्धेश कोहलीच्या बॅट मधून तडाखा. प्रशांत दादा निवडून आला, प्रशांत निवडून आला, प्रशांत दादा निवडून आला, प्रशांत दादा निवडून आला रे, पनवेलचा आमदार झाला. प्रशांत दादा निवडून आला रे, पनवेलचा आमदार झाला. प्रशांत दादा निवडून आला रे, पनवेलचा. जबरदस्त लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज सिद्धू कोहली याच्या बॅट मधून. ज्या पद्धतीनं आयुष्यामध्ये संकट येत असतात, परंतु त्या संकटांच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहायचं, रडायचं नाही. महाराजांनी शिकवलं आपल्याला की लढायचं. आणि या मैदानावरती हे दोन्ही संघ लढतायत आणि शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच तुम्हाला रोमांचक पाहायला मिळेल. कालच्या रात्रीमध्ये कुणाला वाटलं नव्हतं की जवळजवळ 4:45 वाजता एका ओव्हर्समध्ये 25 धावांची गरज असताना तो सामना 1 बॉल 6 वर येईल. आणि तेव्हाही जवळजवळ 700 प्रेक्षक ऑनलाईन होते आणि त्यांची थंडी उडवणारा सामना तुम्ही काल एन्जॉय केलात. तसाच हा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल का?
कारण 17 बॉल आत्ताच गरज असेल 46 धावेंची. परिस्थिती किती कठीण असली तरी हार मानू नका, पुढे वाटचाल करत राहा आणि ही वाटचाल करत असताना दोन्ही संघ यावेळी लाईन व्हेरी गुड ऑफ स्टंप यॉर्करचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागतायत, परंतु हा बॉल निर्धाव होता, परंतु कदाचित रिव्ह्यू या ठिकाणी घेत आहेत पंच. थर्ड अंपायर या ठिकाणी असतील प्रशांत माली सर, यांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. स्क्रीनवरती या ठिकाणी चेक केलं जाईल. आई एकविरा इव्हेंट लाईव्ह. येस अंपायर्स कॉल आहे ना, येस अंपायरना थोडंसं डाऊट होतं त्यांनी. येस अंपायर बॅटिंग रिव्ह्यू आहे का तुमचा रिव्ह्यू आहे? बघा तिकडे तुम्ही लक्ष द्या. फेअर डिलिव्हरी. इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. दूध का दूध पाणी का पाणी तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहिलात. आणि ज्या पद्धतीनं शिवशंकराचा तिसरा डोला तसंच आपण आई एकविरा इव्हेंट या ठिकाणी पाहू शकाल. आणि तिसऱ्या पंचांनी निर्णय इथे दिलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना 16 बॉल आणि 46 धावींची गरज. गोलंदाज सज्ज होत आहेत. क्लीन बोल्ड शफल झाले होते. नाराज असताना फलंदाज होईल बाद. पहिला दे धक्का टीम या ठिकाणी विनर स्पोर्ट्स कबानला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवरायांचं संगीत आपण ऐकलत मित्रांनो. आणि हे जेव्हा हे संगीत तुम्ही ऐकताना एक नवीन ऊर्जा प्रदान होते आणि नवी शक्ती नवी प्रेरणा आपल्याला मिळते. आणि हे संगीत छत्रपती शिवरायांचं तुम्ही ऐकताय. फलंदाज होईल बाद. तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून तुम्ही कधी नाराज होऊ नका, कारण जगातील सर्वात मोठं पद तुम्हाला छत्रपती शिवरायांनी दिलंय, ते म्हणजेच मावला. ना राष्ट्रपति ना उपराष्ट्रपति, हिंदुस्तान में सिर्फ एक ही शासन है, वो है राजे छत्रपती. छत्रपती शिवरायांचं हे संगीत आपण डीजे मॅडी यांच्या माध्यमातून ऐकलं. 15 बॉल 46 धावींची गरज. भावा अपयशाचे धक्के तुम्हाला शिकवतात की संघर्ष सोपा नसतो आणि इथे संघर्ष आता कठीण झालाय. सदन स्मृती विनर स्पोर्ट्स गव्हाण 11 गव्हाण या संघाला प्रवीण कोहली, सर्जा शंकर बिचवा बैलाचे मालक या संघाचे पुरस्कर्ते, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. लाईट हाऊस ग्रुप यांच्या वतीनं देखील टाकीगाव क्रिकेट संघाला शुभेच्छा आहेत. छोटा टायगर धनु शेठ मडवी, मोठा टायगर किशोर शेठ मडवी, सुनील शेठ मडवी, दिग्गज पॅकर निखिल शेठ मडवी आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश टकले यांच्या वतीनं टाकीगाव संघाला शुभेच्छा आहेत. भरपूर प्रेक्षक ऑनलाईन सामने पाहतात आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडून शुभेच्छा जावा आणि आज त्यांचे फेवरेट संघ आज मैदानावरती खेळत आहेत. काल तुम्ही एक्झिबिशन मॅच पाहिलीत, गव्हाण ग्रामपंचायत विरुद्ध नावे ग्रामपंचायत, आणि नावे ग्रामपंचायतीने तो सामना जिंकला. परंतु इथे टाकीगाव की पुढे जाईल गव्हाण क्रिकेट संघ. आल्या पहिलाच बॉल इनफिल्ड वरून क्लिअर करायचा होता, तिथे कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक धक्का लागेल तो सदन स्मृती विनर स्पोर्ट्स गव्हाण टीमला. जबरदस्त संगीत बैलगाडा क्षेत्रातील. आज बैलगाडा क्षेत्रामध्ये युवा पिढी देखील भरपूर गेली, कारण आज शर्यत क्षेत्रामध्ये देखील युवा पिढी भरपूर पाहायला मिळते. परंतु 5-10 वर्षानंतर क्रिकेट खेळले तुम्ही, नंतर मग तुमच्या लग्नाचं वय आलं की मग पोरगी बघायला जाता, आणि पोरगी बघायला गेल्यावर तुम्हाला मुलीचा बाप हे नाही विचारणार की तू क्रिकेट खेळतोस का शर्यतीला जातो, पहिले तू कमावतोस किती ते सांग. म्हणून त्याकडे करिअरकडे लक्ष असणं देखील हे महत्त्वाचं असतं. खेळा, तुमची हाऊस करा, परंतु तेवढंच तुमचं जे आपलं सोशल वर्क आणि तुमचा जॉब हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. उर्वरित बॉल 14 शिल्लक असतील आणि 46 धावींची गरज. मोठे फटके लगवावे लागतील, प्रयत्न सोडू नका. यश तुमच्या ध्येयाच्या वाटेवरच आहे आणि हे यश जर तुम्हाला गाठायचं असेल तर दमदार फलंदाजी करावी लागेल. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉलला अडवलं जाईल. तोपर्यंत 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 23 या धावसंख्येवरती. आता 13 बॉल आणि 45 धावींची गरज. प्रवीण कोहली, माफ करा अनिकेत कोहली. ज्या अनिकेत कोहलीने मित्रांनो रायगड प्रीमियर लीगमध्ये संधी मिळाली, संधीचं सोनं केलं आणि या ग्रामीणच्या मॅचमध्ये तो आपल्या संघासाठी तारणहार बनू शकेल का? लॉबफुल टॉस बॉल ऑन साईडला ट्रॅव्हल केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत.
चैतन्य त्या ठिकाणी बॉलला उचलतील तोपर्यंत एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं तिसरं षटक कंप्लीट होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागत आहेत 8.00च्या सरासरीनं 24 धावा आणि आता गरज असेल 12 बॉल आणि 44. पाणी जाईल मैदानात तोपर्यंत ऐकूया रामबाग चषकामध्ये DJ मॅडी यांची धमाकेदार संगीत. पंचायतीचे विद्यमान सरपंच बनले आणि स्वतःच्या करतो तुम्ही नाईटची स्पर्धा पाहिलीत पार्थ एंटरप्राइजेस सरपंच चषक आणि त्या स्पर्धेसाठी मित्र परिवार अल्लोट पाहुण्यांची गर्दी प्रेक्षकांची गर्दी त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि बॅकस्टेजचा मागचा खर्च जर पाहिला कांचन एखाद्या गरीबाची हालत झाली असती. एवढा धमाका तुम्ही त्यांच्या त्या स्पर्धेमध्ये पाहिलात. सरपंच चषक 12 बॉल 44 धावींची गरज. सामना थोडासा दूर होत चाललाय सदन स्मृती विनर स्पोर्ट्स गव्हाण 11 गव्हाण संघाला. काल आपण जितू 11 जे हनुमान नेरीची स्पर्धा पाहिली कांचन. त्या स्पर्धेमध्ये मित 11 मोह संघाचा सूर्या जो बायकरमॅन ठरला रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील बायकरमॅन ठरला. त्या सूर्या मस्कर याच्याकडून आणि संघाचे पुरस्कर्ते मित 11 चे नशीब शेठ भोईर यांच्याकडून टाकीगाव संघाला शुभेच्छा. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. आशू गावण बोरकार यांच्या वतीने देखील शुभेच्छा आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. 12 चेंडू आणि 44 धावींची गरज म्हणजे प्रति ओव्हर्स आता 22 ची सरासरी राखावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय ओमकार नाईक ज्याच्यावरती धुरा प्रवीणला आता इथे अनिकेतला डाव सावरावा लागेल आणि पाहूया अनिकेत कशा पद्धतीची फलंदाजी केले. मोहाकोलीवाडा क्रिकेट संघाचे आमचे मनोजजी कोली त्यांचंही आपण सहर्ष स्वागत. ते देखील दमदार योगदान त्यांचं देखील. बॅटच्या रडारमध्ये बॉल होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक स्वतः गोलंदाज झेल खाली येत आहेत आणि फलंदाज होतील बाद. मोठा धक्का अजून एक धक्का लागेल गव्हाण टीमला. आपण महाशिवरात्रीला खऱ्या अर्थानं घारापुरी येथे जातो परंतु आज हे रामबाग तुम्ही पाहता मित्रांनो की घारापुरी जाण्या अगोदर प्रत्येक जण या रामबागेला व्हिजिट देत असतो आणि आज भरपूर पर्यटक खऱ्या अर्थाने या ठिकाणी येत असतात. त्यांचा मी खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत. आणि दुसरा वर्धापन दिवस दिन पाहायला मिळेल आणि जवळजवळ भरपूर त्या ठिकाणी आपल्याला पर्यटक त्याच्यानंतर व्हिजिटर आपल्याला पाहायला मिळतील. आणि विशेष म्हणजेच त्या दिवशी आपल्याला चौकाराची ज्यांनी फॉट्रिक केली आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना पाहायला मिळेल. उरण विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेश शेठ बालदी साहेब तुम्ही पाहू शकाल. त्याच्यानंतर विधान परिषदेचे आमदार विक्रांतजी पाटील साहेब यांना देखील तुम्ही पाहाल. परंतु मॅच अजून संपली नाहीये आणि नो बॉल पंचांचा इशारा येईल. सोने पे सुहागा मॅच अजून बॅलन्स ओव्हर स्टेप झाले होते कदाचित आणि ठोकलाय बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय पट्ट्यानं. विशू कोहली आमचे पंच यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. चला चेंडू द्या मैदानावरती. 11 बॉल आणि 37 धावींची गरज. चला चेंडू द्या मैदानावरती. मी विनंती करतो आमच्या बॉल बॉयला आपण चेंडू द्या लगेच मैदानावरती. चला तिथे दिलाय. जेव्हा मॅच बॉल येईल तेव्हा तुम्ही घेऊ शकता. कदाचित चेंडू जर होलसर झाला असेल तर मात्र खूप काही कठीण तुम्हाला होऊ शकतं. तर वेदिका एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय बलिशेठ घरत यांचा मी सहर्ष स्वागत करतो. थोड्याच वेळात मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई क्रिकेट संघ तुम्हाला पाहायला मिळेल. बलिशेठ आपला मी सहर्ष स्वागत करतो. शिरीष शेठ यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. जब मिलते हैं तो यार तो बनता है बहुत सारा प्यार. आणि आज ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत असताना शिरीष शेठ आणि त्यांचे साथी परम मित्र वेदिका एंटरप्राइजेसचे बलिशेठ यांचं सहर्ष स्वागत. चला चेंडू द्या अजून पाहिजे मला तर वाटतं थोडासा चेक करतायत. बॉल बॉयला विनंती करतो की आपण लगेचच बॉल द्या मैदानावरती. पूर्वी आपण पाहू शकाल एकच बॉल दोन्ही इनिंगला घ्यायचे. आता क्रिकेट वाढत गेलं पैसा वाढत गेला आणि आठवत असेल
वाय.टी. देशमुख साहेबांना की ज्या पद्धतीनं पहिले MRI चे चेंडू असायचे, एखाद्या फलंदाजामध्ये ताकद होती तो षटकार लगावायचा, परंतु आता 11वा फलंदाज येऊन देखील षटकार ठोकू शकतो. अशक्य काहीच नसतं बाबा, फक्त त्यावर मात करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये असलं पाहिजे. फ्रीडचा बॉल बॅटची आतली कडा लागली होती, यष्टीरक्षकाने मात्र चोख जबाबदारी इथे निभावत असताना निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ओमकार नाईक चांगलं कमबॅक, फ्रीडच्या बॉलवरती त्याने थांबवले फलंदाजाला. दीपराज कोहली कुवत आहे या फलंदाजाकडे, मोठे फटके खेळू शकतो आणि त्याने सिद्ध केलाय हा षटकार ठोकून. 10 बॉल आणि 37 धावेंची गरज. ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल केलाय, मिडविकेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल. 1 धाव कंप्लीट. एका धावेने दोन्ही एंड आता चेंज होतील. स्ट्राईक एंडला फलंदाज येत आहेत ते संदेश कोहली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 32. विजयासाठी 9 बॉल आणि जवळजवळ 36, म्हणजेच 9 बॉलमध्ये 9 चौकार लगावे लागतील किंवा 6 षटकार ठोकावे लागतील तरच हा सामना तुम्ही जिंकू शकता. पाहूया ज्या पद्धतीनं कमबॅक केलाय गोलंदाज ओमकारनं. चांगला कमबॅक. प्रयत्नांचा रस्ता कधीच सोपा नसतो, त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. पूर्णपणे डॉमिनेट केलंय, बॅकफुटवर ढकललाय, डायरेक्ट हिट झालाय, परंतु पंचांचा इशारा त्या ठिकाणी आलाय. नॉट आउट. 1 धाव कंप्लीट होते. व्हेरी गुड कमबॅक. चांगलं कमबॅक. वाटलं होतं की ज्यावेळी षटकार आला होता नो बॉलवरती की सामन्यामध्ये कलाटणी मिळेल, परंतु त्याच्यानंतर केलेलं हे कमबॅक ओमकार नाईकनं ते विजयाच्या उंबरठ्यावर कदाचित नेऊ शकतं. परंतु अजूनही 8 बॉल 35 धावेंची गरज. कुठलीही भविष्यवाणी करणं या ठिकाणी योग्य ठरणार नाहीये, कारण मैदानावरती जे दिग्गज खेळाडू खेळत आहेत त्यांनाच माहिती आहे की कशा पद्धतीने त्यांना खेळ खेळायचा आहे. राऊंड द विकेटने बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय. तो जवळजवळ 3 गडी बाद असताना 34 या धावसंख्येवरती. शेवटचे 7 बॉल आणि 34 धावेंची गरज. इथून षटकार आला तर कदाचित शेवटच्या 6 बॉलमध्ये कंचन आय थिंक धावा राहतील, त्या म्हणजेच 28. परंतु इथे 7 बॉल आणि आता 34 धावेंची सध्या तरी गरज असेल. कौतुक करावं तेवढंच कमी ओमकारचं. प्रभंजन त्याच्यानंतर चैतन्यने केली ही भरीव कामगिरी. टॅप केलाय बॉलला. बॅक टू द बॉलर. फक्त एकच धाव. व्हेरी गुड कमबॅक. 4थं षटक देखील कंप्लीट झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत फक्त आणि फक्त 35. विजयासाठी आता गरज असेल 6 बॉल आणि 33 धावेंची गरज. क्रिकेट परफेक्ट केल्यासाठी तुम्हाला सराव भरपूर महत्त्वाचा असतो, किंवा तुम्ही प्रॅक्टिसला कधी जाता यष्ट्यांच्या मागे तुम्ही 7-8 जण राहता की मला बॅटिंग कधी मिळेल, असं काही भरपूर चित्र काही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्यासाठी तुम्ही मेहनत घ्या, एक चांगला खेळ आपला करा आणि आपल्या गावाचं नाव नेहमी सातत्याने उंच पटलावरती नेण्याचं कार्य तुमच्या माध्यमातून करा. कारण जीवनामध्ये आपण म्हणतो की जब तक तुम्हारे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है. आणि क्रिकेटमध्ये तसंच, जब अच्छा खेलेंगे तो ताली और खराब खेलेंगे तो हमेशा गाली रहती है. इसलिए बल्ला है तब तक ठाठ है, वरना क्रिकेट में आपकी भी वाट है. आयुष्यात काही मिळवायचं असेल ना तर धाडस करायला शिकावं. आता धाडस करावं लागेल या मैदानावरती. 6 बॉल 6 षटकार आले तर नवा इतिहास, नवा रेकॉर्ड तुम्ही या मैदानावरती पाहू शकाल. परंतु तेवढं सोपं आहे का हे देखील विचारलं जाईल. गोलंदाज आणि अंकित पाटील राईट आर्म राऊंड द विकेटने. पहिला बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी जज करतील. व्हेरी गुड फिल्डिंग, फलंदाज बाद. आता अप्रतिम संगीत कुमार अमोघ शेठ, प्रशांत शेठ ठाकूर साहेबांचं हे संगीत आपण ऐकलं. सागर शेठ ठाकूर साहेब आपण पाहू शकाल मित्रांनो, साधी राहणीमान, उच्च विचारसरणी आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाने ही यशस्वी स्पर्धा रायगड जिल्ह्यातील अभिमानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. बॉलला उडवलाय परंतु पुन्हा एकदा हवेमध्ये. स्वप्नील खार पाटील त्या ठिकाणी पुन्हा येत आहेत आणि सलग दुसऱ्यांदा झेल पकडतायत. अजून एक दे धक्का टीम गव्हाणला.
दादाच नाव लागलं गाजायला आयोजक सागर शेठ ठाकूर दादाच नाव लागलं गाजायला थँक्यू डीजे. एकूण 5 गडी बाद झालेत. निम्मा संघ गारद झालाय. 4 बॉलमध्ये आता 33 धावांची गरज असेल. भरपूर दूर आहे प्रवास. आता आपण विचार केला तर सदन स्मृती विनर स्पोर्ट्स गबान 11 गबान संघाला झालेल्या चुका. सुरुवात थोडीशी खराब झाली. जवळजवळ 2 ओव्हर्समध्ये एकही गडी बाद झाला नव्हता. नंतर तिसऱ्या ओव्हर्समध्ये प्रभंजनने 2 गडी बाद केले आणि पुन्हा एकदा संकटामध्ये टाकलं ते सदन स्मृती विनर स्पोर्ट्स गबान 11 गबान संघाला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती लिडिंग एज लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत. जज करतील आजच्या रात्रीतील पहिली हॅट्रिक. दुसरी हॅट्रिक एकदा जोरदार होऊन जाऊ द्या गोलंदाज अंकित पाटील साठी. तर विकेट हॅट्रिक बघा इतिहास आहे या मैदानावरती. काल देखील एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक आणि आजही एकाच मॅच मध्ये 2 हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळाल्या. म्हणजे इतिहास या मैदानावरती घडतोय. परंतु जे गोलंदाज आतापर्यंत हावी झालेत जबरदस्त कामगिरी होत असताना ऑफ कटर करण्याचा प्रयत्न होता परंतु पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी अवंतर घोषित केलाय. अवंतरच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 36 या धावसंख्येवरती. चेंडू शिल्लक असतील 3 आणि जवळजवळ अजूनही 32 धावींची गरज. म्हणजेच भरपूर मार्जिनने हा सामना तुम्ही पाहू शकाल. दूर आहे आतापर्यंत गबान संघाला. ऑन साईडला ट्रॅव्हल केला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगला बॉलला उचलतील. 1 धाव मिळेल. मॅचमध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहेत. फक्त चेंडू फेकायचे आहेत. मात्र या ठिकाणी सामना जिंकू शकत नाही जरी मोठे फटके लगावले तरी. झालेल्या चुका सुधारून पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागेल. यंदाच्या सीझनमध्ये चांगली कामगिरी केली त्या ठिकाणी म्हणजेच टाकीगाव संघानं आणि गव्हाण संघानं. मात्र एकाला पराभूत व्हावं लागेल आणि एकाला मात्र विजय घेऊन या स्पर्धेमध्ये पुढची वाटचाल करावी लागेल. स्विच हिट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय परंतु डीपला क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या जवळ अगदी क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला तिथे झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद. 4था विकेट घेत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल अंकित पाटील. आहेत आमच्या जोडीला तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आहेत आमच्या संगतीला. नावे खाडीचे सरपंच विजेंद्र पाटील लागले स्वागत करायला. नावे खाडीचे सरपंच विजेंद्र पाटील लागले स्वागत. यस विजेंद्रबाई पाटील गोट्याबाई बाबा टेन्शन नाही घ्याय कोणचं कारण गोट्याबाई आपला सरपंच यांचं संगीत कारण स्वागतासाठी तुम्ही सातत्याने त्यांना पाहताय आणि त्यांचं हे संगीत आपण ऐकलात. शेवटच्या बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होईल आणि 1 हँडेड हा सामना जिंकलाय तो अर्थातच स्कायरा 11 टाकीगाव 11 टाकीगाव संघ. अभिनंदन अँड हार्ड लक सदन स्मृती विनर स्पोर्ट्स गबान 11 गावान. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. सामन्याचा सामनावीर आतापर्यंत कांचन पालकर माहिती पोहोचवतील. या मॅचचा हिरो ठरलाय चैतन्य पाटील ज्याने फलंदाजी करत असताना 16 बॉलमध्ये 40 धावा ठोकल्या आणि गोलंदाजी करत असताना धावा दिला परंतु कोणताही गडी बाद करण्यामध्ये यश आलं नाहीये आणि त्याने फलंदाजी करत असताना 40 धावा ठोकल्या. तो चैतन्य ठरला या सामन्याचा सामनावीर. चला लगेच फिल्डिंग लावून या टॉस विनिंग कॅप्टन देवांश 11 चिंचपाड आणि जाऊया कॉम बॉक्समध्ये तिथे जोडले जातील राजकिरण कोहली सर. धन्यवाद. सोळा चेंडूमध्ये 40 धावांची खेळी साकारणारा चैतन्य पाटील ठरला आहे सामन्याचा सामना पुरुषोत्तम.
चैतन्य पाटील आपण यावं. आपल्या इथं स्वागत सन्मान निश्चित आपल्याला सन्मानित केलं जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सुभाष शेठ ठाकूर यांचं शुभागमन झालंय. आपल्या इथं स्वागत सन्मान केला जाईल. सुभाष शेठ तसेच त्यांच्या समवेत उपस्थित असलेले मान्यवर पाहुणे आपणही यावं अशी विनंती आहे. ओके, तर ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली जाते प्रभंजन यांच्यासाठी. तर प्रभंजन आपण यावं. मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली जाते प्रभंजनची चांगली कामगिरी असणार आहे. तसंच आमचे मान्यवर पाहुणे श्री आर.सी. घरत यांचं इथं शुभागमन झालंय. त्यांचं इथं स्वागत सन्मान केलं जाईल. तर प्रभंजन आपण यावं. आपल्याला इथं निश्चित मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते. अतिशय जबरदस्त असं आयोजन आपण पाहते. फटाक्यांची आतिषबाजी. हॅलो, कालपासून आपण स्कायरा 11चे पुरस्कर्ते आकाशदा यांना विनंती, आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत. किशोरजी पाटील आपणास विनंती आहे आपण यावं. किशोरजी पाटील, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते वितरित केला जाईल. ह्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 1 ते 1.5 लाखाचे फटाके तुम्हाला आतिषबाजी पाहायला मिळेल. नाव मोठं, काम मोठं आणि निश्चितच दबदबा ही तेवढाच. यावं प्रभंजन आणि किशोरजी पाटील साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. तर प्रभंजन, तुम्हाला हाही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली जाते. तर निश्चितच चैतन्य पाटीलांच्या विषयी, या डेडिकेशन विषयी काय सुरुवातीला काय सांगाल? खूप सुंदर आयोजन, पण सुंदर आहे आणि चैतन्याची बॅटिंग चांगली होती, पण त्याने घेतली चांगलं वाटलं असतं. तर आयोजन चांगलं आहे. सुरुवातीला गव्हाण संघ चांगला खेळत होता. एक तिथेही विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर तुम्ही चांगला कमबॅक केलात. संघाबद्दल काय सांगाल? संघ बांधणीबद्दल काय सांगाल? आमचं टीम पूर्ण बोललं ना, पूर्ण बॅलन्स आहे. बॅटिंग आहे, चांगले बॉलर आहेत. तर टीम एकदम बॅलन्स टीम आमची आहे. देव्या शुभेच्छा आणि त्यांचं करूया अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच निश्चितच प्रभंजन यांना डेडिकेट केलंय चैतन्य पाटील यांनी. किशोर शेट्टी यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस वितरित होताना आपण पाहतोय. निश्चितच एक चांगला योग पाहायला मिळतोय. सातत्याने सर्व मान्यवर पाहुण्यांची बांधी आली. तर लाईट हाऊस ग्रुप या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहू शकाल 0609 वाला धनुषेठ छोटा टायगर, त्याच्यानंतर मोठा टायगर या ठिकाणी किशोर मडवी साहेब, सुनील शेठ मडवी साहेब, दिग्गज पॅकर निखिल शेठ मडवी आणि आकाश शेठ टकले. लाईट हाऊस ग्रुप आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीनं